Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. कसलीच काळजी करू नका. मला वारंवार फक्त या उपोषणाच्या आणि शरीराच्या वेदना आहेत. बाकीच्या वेदनाला मी खंबीर आहे. माझी समाजाकडे काहीच अपेक्षा नाही. मला 4 आणि 1 रुपया सुद्धा समाजाचा नको. फक्त तुमचे पोरं मोठं करण्यासाठी मी जीव सुद्धा तळहातावर घेतलेला. अख्खं सरकार माझ्या मागा लागलं आणि अख्खा विरोधी पक्ष माझ्या मागा लागला, तरी मी मागा नाही हटत आणि कधी हटणार बी नाही. मी शेवटच्या समाजाला सांगून टाकले, माझ्यावरती कधीही सरकारनं हल्ला केला, कारण मी कुठं पण फिरतोय. मी आजच पुण्याला चाललोय. कुठेही जीव घेणा हल्ला केला आणि मी रक्ताच्या थारोळ्यात जरी पडलो तरी मरताना माझ्या तोंडात शब्द असणार आहे फक्त मराठा आणि आरक्षण आणि आरक्षणच. मी शेवटच्या घटका मोजल, पण कधीच म्हणणार नाही की मी आता मराठा समाजाला सोडून देतोय, कारण मला लय वेदना व्हायला लागल्यात. मी कधीच म्हणणार नाही. शेवटी माझ्यावर बेतली, मी आता मागे सरकवतोय तरी मी सरकणार नाही. मराठ्यांची शान मी कधीच कमी नाही होणार, कारण समाजाने माझ्यावर विश्वास टाकलाय. त्या समाजाचा विश्वासघात मी कधीच नाही होऊ देणार. समाजाची शान कमी नाही होणार. हे माझं सांगणं तुम्हाला याच्यासाठी की मला समाज सोडून आयुष्य जगवायचं नाही आणि मला जगायचं पण नाही आणि मला त्याच्यात रस पण नाही. मला किती दुखणं असू द्या, नुसता माझा समाज मायबाप जर माझ्या पुढे दिसला, माझं ऑटोमॅटिक दुखणं पळून जातं. आणि माझ्यावर काही माया कमी नाही केली समाजात. त्यांच्या स्वतःच्या लेकरावर कमी केली असताना इतकी माझ्यावर ते माया केली या समाजात. त्या समाजाला मी कधीच उघडं पडून देणार नाही. समाजावर आलेलं संकट हे माझं असणार आहे आणि माझ्यावर आलेलं संकट सुद्धा ते समाजाचं असणार आहे. मी समाजाला कुठंच खचू देणार नाही. जिथं जिथं जी जात माझ्या समाजाला अडचणीत आली, तिथं तिथं राज्यातला माझा करोडोना मराठा समाज यापुढे उभा राहणार आहे मदतीला एकमेकाच्या. आणि तुम्हालाही माझं आव्हान, एकमेकाच्या मदतीला जात जा. बघायची भूमिका घेऊ नका. मी या पक्षाचा आहे, मी त्या पक्षाचा आहे, आमच्या नेत्याला बोलले म्हणून मी जात नाही. जात वाचवा, एकमेकाच्या मदतीला जा. पक्ष नंतर बाकीच्याकडे बघा. ती आधी जात आणि नंतर पक्षाला किंमत देते तर नेत्याला किंमत देते. कोण नेता, कोणाचा नेता आणि कोणाचा पक्ष नाही माहित आम्हाला. आम्हाला एकच माहिती आहे, आता आमचे पोरं आम्हाला मोठे करायचे आणि आमची जात आम्हाला मोठी करायची. मला तुमचं काहीच नको आहे. तुमची फक्त साथ आणि आशीर्वाद पाहिजे. तुम्हाला हाक मारा तिथं तुम्ही कमी पडू नका. तुम्ही हाक मारा तिथं मी बी कमी पडत नाही. ही साथ आता आपल्याला एकमेकाला द्यायची, कारण संकटात मराठा सापडेला यांनी लक्षात असू द्या. तुमचा पक्ष त्यावेळेस जात संपायच्या वेळेस आणि मुलं संपायच्या वेळेस येणार नाहीये. प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांनी हे समजून घ्या. ज्यावेळेस जात आणि जातीच्या पोरं संपायला निघाले, त्यावेळेस तुमच्या पक्षातला नेता घराच्या बाहेर सुद्धा येणार नाही, कारण ते म्हणणार आहे मला सगळ्यांचं मतदान लागत, मी तुमच्या मदतीला नाही येऊ शकत. ही हरामखोर जात वेगळी हे शब्द तुम्हाला वापरणार आहे की मी तुमच्या मदतीला नाही येऊ शकत, मला त्यांचं बी मतदान लागतं. मग काय आमची जाताना आमचे पोरं मारून टाकतो का? म्हणून आपल्या जातीचे लोक श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सगळे सावध व्हा. नोकरदार वर्गांपासून व्यावसायिक मराठ्यांपर्यंत सगळे जागे व्हा. कारण शहरात जरी असला, मुंबई पुण्यातल्या शहरात मराठा, तरी त्यांच्याही लेकरासाठी आम्ही भांडतोय, तेही तिथं जागे व्हा. यावेळेस एक जीवानं सगळ्याला आपल्याला लढायचं. आपल्या मराठ्यांची शान आपल्याला पुन्हा एकदा दाखवायची. मराठा काय असतो पुन्हा एकदा एकजूट दाखवायची. भले मुंबईत धडकायची वेळ आली ते धडकायचं, पण मराठ्यांनी घरात झोपायचं आणि स्वतःच्या लेकराला आणि जातीला वाचवण्यासाठी ताकदीने पुन्हा एकजूट दाखवायची वेळ आली तर दाखवायचं. जसा माग हिसका दाखवला होता, मुंबईला जायचा एक आणि दुसरा लोकसभेचा, तसा पुन्हा एकदा मुंबईत जायचा हिसका दाखवायची वेळ आली तरी घरात कोणी झोपायचं नाही. हिसका दाखवायचा आणि दुसरा हिसका जर विधानसभेला दाखवायची वेळ आली तर एक दिशेत निवडून यायला पाहिजे. पुरेचे पुरे पडले पाहिजे. इतक्या ताकदीने मराठी
पक्ष आणि पेक्षा मोजायचाच नाही. 100 आपल्यात बी किती उमेदवार असले, आपले बी बरेच म्हणणार आहेत मी ये असू द्या, म्हणू द्या, इच्छा प्रत्येकाला असते. पण एक जर ठरला आणि तुम्हाला तो पटत बी नसला तरी जातीकडे बघून आणि आपल्या मुलाकडे बघून त्याला निवडूनच आणा, त्याला पडूनच द्यायचं नाही, इतक्या ताकदीनं काम करायचं जर ह्या गोष्टी ठरल्या तर. कारण आपण सगळं 29ला ओपन करणार आहे. माझी शेवटी तुम्हाला विनंती, असेच समाज उपयोगी कार्यक्रम घेत चला, समाजाला साथ द्या आणि मोलाचं सांगतो, एकमेकाला साथ द्यायचं शिका, बघायची भूमिका घ्यायची नाही, एकमेकाला साथ द्यायची. मला आणखीन एक वाटतं, जसं तुम्ही आता रक्तदानाचं मोठं काम हातात घेतलं आणि झाडं लावायचं घेतलं, आणखीन एक तिसरं काम घ्यावं तुम्ही हातात. या 1-2 दिवसात लगेच सुरू करावं टप्प्याटप्प्यानं. महाराष्ट्रभरातल्या सगळ्या गावखेड्यातल्या सगळ्या मराठ्यांनी, शहरातल्या सुद्धा मराठ्यांनी गावागावात बैठका सुरू करावं की जर आपलं कदाचित निवडणूक लढायचं ठरलं किंवा नाही ठरलं, दोन्हीपैकी कोणचंही, हा किंवा नाही 29ला उत्तर येईल, सगळ्यांनी ताकदीनं ठरलेल्या निर्णयाच्या पाठीशी राहायचं. या बैठका सुरू कराव्यात असं मला वाटतं. पाडायचं का उभा करायचं हे निर्णय होईल, पण बैठका सुरू करा. मराठ्यांच्या बैठका गावागावात राज्यभर सुरू करा. जसं जसं शक्य असेल तसं आपण आपल्या गावातल्या घ्या, शेजारच्या गावात जाऊन घ्या, तालुकाभर ज्यांना शक्य त्याने तालुकाभर घ्या, जिल्हाभर घ्या, गावोगावी अभियान सुरू करून टाका. पाडायचा निर्णय झाला तर ताकदीनं पाडायचं आणि निवडून आणायचं झाला तर ताकदीनं निवडून आणायचं. या भूमिका म्हणून एक मराठ्यात जागृती म्हणून सुरू करा महाराष्ट्रभर. आता